याच्या खाली गेलंय का? हो याच्या खाली गेली काढू की ठीक आहे मी जे देते ना ते आणलं ठीक आहे रोज गोठे दिली बरं सर आज इकडे एवढं पटांगणात आली मग इथे आहे तुम्हाला नाव काय सांगा तुमचं? आप्पासाहेब पानसरे. आप्पासाहेब पानसरे यांच्या वस्तीवरती आलो आहे आपण आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या गोठ्यामध्ये काही पोते ठेवलेले आणि गोऱ्यांच्या खाली एक साप त्यांनी ज्याने सांगितलं होतं परंतु फार मोठा काही साप नाही हा छोट्या आकारातला साप आहे धामण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आपल्या भागामध्ये ज्या भागामध्ये आपण सध्या आलो त्या भागामध्ये अशा प्रकारचे धामण आहेत की जे रंगाने पिवळसर आहेत आणि याच्या पलीकडच्या भागामध्ये आपण गेलो तर कदाचित त्या ठिकाणी आपल्या थोड्याशा काळपट रंगाचे धामण दिसतात. तर हा बिनविषारी वर्गामधला साप आहे परंतु नुकतेच त्यांनी काट टाकलेली आणि काट टाकल्यामुळे त्याचा रंग या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की थोडासा चकचकीतपणा आहे त्याच्या अंगावरती ग्लेज आहे आणि साधारणपणे 1 दिवसाच्या अंतराने त्यांनी काट टाकलेली त्याच्यामुळे त्याच्या अंगावरती चमक दिसते तुम्हाला. आणि या ठिकाणी गोठा आहे आणि गोठ्यामध्ये उंदीर असतं उंदीर खाण्यासाठी कधी कधी अशा प्रकारचे साप येऊ शकतात. तर हा बिनविषारी वर्गामधला साप आहे मात्र कडावरून कधी कधी तो चावा घेऊ शकतो आणि या सापाबद्दलही बऱ्याचशा गैरसमजुती आहेत की या सापांचा चावा घेतला तर ती जखम वगैरे लवकर बरी होत नाही असं गैरसमज आहे परंतु तसं काही नाही. हा बिनविषारी जातीतला साप आहे आणि उंदीर खाण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे साप घराच्या आसपास येऊ शकतात. आणि इथं पोटाकडे दिसतंय की छोटासा उंदीर त्यांनी पोटामध्ये घेतला आहे आणि उंदीर खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी तो शांत होता. इथे पोटाकडे दिसतंय तुम्हाला भाग फुगलेला आहे आणि त्या ठिकाणी छोटासा उंदीर त्याच्या पोटामध्ये दिसतोय आपल्याला. एकच उंदीर त्यांनी खाल्लेला आहे आणि जास्त उंदीर खाणारा साप असल्यामुळे त्याला रॅट स्नेक असं म्हटलं जातं आणि घराच्या आसपास हा सापडणारा साप आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हा साप ओळखू पण येतो. इथे समोर तुम्हाला दिसतंय इथे की आपण एक असं विशेष असं किट वापरलं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र अशा प्रकारचे जर साप निघाले तर त्या ठिकाणी सापांविषयी माहिती नसल्यामुळे बरेच जण त्याला घाबरतात आणि या धामण सापाचं वैशिष्ट्य आहे की त्याला जर असं वाटलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तर त्या ठिकाणी ते पण आक्रमण करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही आणि कोणताही साप जरी असला त्याला जर सुरक्षित वाटलं तर ते मात्र आपल्यावरती कधीच आक्रमण करत नाही स्वतःहून ते चावा घ्यायचा प्रयत्न करत नाही. पण त्यांना जर मात्र असुरक्षित वाटलं तर त्या ठिकाणी मात्र ते चावा येण्याची शक्यता नाकारता पण येत नाही. परंतु हा जो धामण साप आहे हा मात्र तसा लोकांच्या वस्तीमध्ये राहणारा साप आहे आणि मानवी वस्तीमध्ये सापडत असल्यामुळे लोकांना फारसा तो घाबरत नाही आणि बरेचसे लोक म्हणतात की आमच्याकडे सापाने मान करून पाहिलं होतं तर कदाचित धामणच असतात ते आणि असे धामण हे डेअरिंग करून माणसांच्या जवळ जाण्याचा पण प्रयत्न करत असतात आणि माणसांनी देखील सापांना न घाबरतात त्यांच्या सहवासामध्ये राहायचं शिकलं तर सापांची भीती आपली कमी होऊ शकते परंतु तसं मात्र काही होत नाही. समोर तुम्हाला दिसतंय या किट वापरून आपण घेतो सुरक्षित ताब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण सोडतो. मी आप्पासाहेब पानसरे. आमच्या गायांचा गोठा आहे तिथे पटांगणामध्ये धामीन आली होती. मग आम्ही सरांना फोन केला
सर आल्यानंतर सरांनी ती पकडली. आप्पासाहेब पानसरे गुलेवाडी यांच्या राहत्या जो आपल्याला धामण सापडला होता, त्या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडलं.